काय रे तुम्ही काय बघत होता? गेम. हे धरा. अरे उठलो उठलो उठलो. गेम खेळत होता. या देशाचं कसं होणार? वाचा आता. यामध्ये संसदेत असलेल्या आपण सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवले नाही. जनतेच्या हिताची आणि कल्याणाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची तत्परता दाखविली नाही तर एक दिवस असा येईल की संसदेविषयी आत्यंतिक घृणा निर्माण होईल. याबाबत माझ्या मनात काही संदेह नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे राज्यसभेत म्हणलेले बाबासाहेबांनी नवी दिल्ली 19 मे 1952. आता हे बघ. हे धरा. आता काय म्हणजे काय? लोकप्रतिनिधी निवडणूक अगोदर मला वोट द्या, वोट फोर, मला वोट द्या असे भीक मागितल्यासारखे वागतात. चेहरा केविलवाना सगळ्याकडे बघतात. आणि लोकप्रतिनिधी झाल्यावर खोटं बोलतात. खोटं लबाड बोलतात. मी नाही, आता मी ऑफिसमध्ये नाही, मी बंगल्यावर नाही, बंगल्यावर या, ऑफिसला या, अशी लोकांना काय करतात? ते लोकांना ते दिशाभूल करतात. दिशाभूल करतात. म्हणून चार्ली काय सांगतो ते बघा. चार्लीनी या ठिकाणी ग्रेट डिक्टेटर मध्ये सांगितलेलं आहे. द ग्रेट डिक्टेटर मध्ये काय सांगितलंय त्यांनी ते वाचून देतो दाखवतो तुम्हाला. बघा, हे असं व्यवस्थित धरताय तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. तू पण धर इकडे. हा, तर ग्रेट डिक्टेटर मध्ये सांगितलेले आहे, डिक्टेटर आज सदाचाराचा नाश होत आहे. सदाचाराचा निरापराधी लोकांनी सतावले जात असून त्यांना तुरुंगात कोंडले जात आहे. काय होते माहिती आहे काय? निरापराधी लोक आहेत ना, त्यांना सतावलं जात आहे, निरापराधी लोकांना, आणि त्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. ज्याच्यापर्यंत माझा आवाज पोहोचेल आणि त्यांनी मला म्हणायचं आहे की निराश होऊ नका, तुमचा सर्व आशा पल्लवित करा, एकजुटीने आपणास लढाई करायची आहे, जिंकायची आहे. त्यासाठी मानवतेचे आपले शस्त्र उच्चारले पाहिजे. आपल्या चांगल्या मनाने आपल्याला मन जिंकायचे आहे. समाजकंटकांना धडा शिकवायचा आहे. तुम्ही मानव आहात आणि तुम्ही माणुसकी जपा. त्यामुळे आपला सर्व अधिकार वापरा. तो जगण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मग तुम्ही सैनिक आहात, कामगार आहात, कोणतेही काम करत असाल, एकजूट व्हा आणि आपल्या बंधू भगिनी समस्या सोडण्यासाठी सहकार्य करा आणि लोकतंत्र बळकट करा.